नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण मुलांसाठी पालक पराठा बनवणार आहोत, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे आपण पालकाची अर्धी जोडी घेतलेली आहे। पालकाला किती नाही म्हटलं तर थोडीफार माती असतेच, त्यामुळे आपण हा पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। कढईमध्ये आपण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवले होते। आता हा पालक पूर्णपणे आपण त्या गरम पाण्यामध्ये 2 मिनिटं उकळून घेणार आहोत। त्यावर थोडेसे आपण मीठ टाकून घेणार आहोत। 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पालकला छान अशी उकळी आलेली आहे। पालक थोडासा खालीवर करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। आपण अजून 1 मिनिट हा पाण्यामध्ये पालक शिजवून घेणार आहोत। 1 मिनिट झालेला आहे, म्हणजे एकूण आपण 2 मिनिट पाण्यामध्ये हा पालक थोडासा उकळून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। त्याचबरोबर हा पालक आपण आता बाजूला काढून घेणार आहोत, पाण्यामधून वेगळा करणार आहोत। येथे आपण थंड झालेला पालक मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेला आहे। 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। अर्धा इंच आलं घेतलेले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली। हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता पालक व मिरचीची छान अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे। आपण ही पेस्ट करत असताना त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण पाणी ॲड करून घेतलेले आहे। इथे आपण 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आपण 2 वाटी इतके गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड करणार आहोत। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आता आपण साजूक तुपाचे 2 चमचे ॲड करणार आहोत। 2 चमचे साजूक तूप घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता। साजूक तूप हे सर्व पिठाला लागले गेलं पाहिजे, त्यामुळे आपण हे सर्व साजूक तूप पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही येथे तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता। त्यानंतर आपण तयार केलेली पालकची प्युरी थोडी त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत व पीठ व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। येथे आपण पीठ भिजवताना 2 ते 3 चमचे पाणी ॲड केले होते। ज्या पद्धतीने आपण पोळीचं पीठ भिजवतो अगदी त्याच पद्धतीने हे पराठ्याचं पीठ भिजवून घ्यायचे आहे। येथे आपण फ्रेश अशी कोथिंबीर ॲड केली होती। तुमच्याकडे जर कोथिंबीर नसेल तर तुम्ही थोडीफार धना पावडर देखील ॲड करू शकता। येथे आपण 5 मिनिटाकरता हे पीठ रेस्टला ठेवणार आहोत। 5 मिनिटानंतर आपण त्यावर थोडेसे तेल टाकून पुन्हा हे पीठ व्यवस्थित असे मळून घेणार आहोत। येथे आपण मध्यम आकाराचा पालक पराठ्याच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे। तो आता आपण कोरड्या पिठामध्ये डीप करून घ्यायचा आहे। त्यानंतर गोल असा लाटून घ्यायचा आहे। अशा स्टेजला लाटून झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तूप असं व्यवस्थित पसरून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा आपण गव्हाचं कोरडं पीठ त्यावर डस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर एका बाजूने अर्ध्यापर्यंत आपण अशी फोल्ड करायचं आहे। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील पराठ्याची अशी अर्धी घडी घालायची आहे। पुन्हा दुसऱ्या बाजूने अर्धी घडी घालायची आहे। त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूने देखील अर्धी घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला असा पराठा चौकोनी शेपमध्ये
लाटता येणार आहे। अशा पद्धतीने आपण चौकोनी शेपमध्ये लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे। पराठा लाटत असताना तो कडेने जाड राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। पूर्ण पराठा हा एकसारखा असा लाटून घ्यायचा आहे। हे पहा, आपण त्याला चौकोनी शेपमध्ये लाटून घेतलेला आहे। इथे तवा असा छानपैकी गरम झालेला आहे। आता आपण पराठा भाजण्याकरता टाकणार आहोत। आता आपण हा पराठा दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। एका बाजूने आता छानपैकी आता पराठा भाजलेला दिसत आहे। त्यावर आपण थोडेसे त्यावर तूप टाकून भाजून घेणार आहोत। आपण बटर देखील वापरू शकता। हे पहा, मस्तपैकी असं तुपाने छानपैकी त्याला कव्हर केलेले आहे। दुसऱ्या बाजूने देखील आपण त्यावर तूप लावून छान असं भाजून घेणार आहोत। पाहू शकता आपला पराठा असा मस्तपैकी छानपैकी फुललेला आहे। आता हा आपण पराठा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो।